नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनूला भाऊ पुराणिक सरांनी त्यांच्या घरी मॅट्रिकच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी बोलवलं. आता पाहूयात पुढे. दॅट्स गुड, भाऊ म्हणाले. पुढच्या शनिवारपासून तू माझ्याकडे यायचं. 2 तास. येशील? येईन. मी येईन असं म्हणताच भाऊंना बरं वाटलेलं दिसलं. ते उत्साहात सांगू लागले. संस्कृतचं अवांतर वाचन करावं लागतं, ते करायचं. टेक्स्ट पुस्तक हेडमास्तर शिकवतातच. मी इथं तुझ्याकडून अवांतर वाचन करून घेणार. कालिदासाची 1-2 नाटकं, महाकाव्य, भासाची नाटकं, उत्तरामचरितम असं वाचायचं. अन्वय लावायला शिकायचं. अन्वय लावायला शिकावं लागतं. मग अर्थ लावणं सोपं जातं. परीक्षेत पाठ्यपुस्तकाबाहेरचं जे येतं ते सोडवायची तयारी करायची. ज्या मुलांची अशी तयारी पुष्कळ होते त्यांनाच खूप मार्क मिळवता येतात. ही स्कॉलरशिप बहुतेक वेळा पुण्या मुंबईच्या मुलांनाच मिळते. माझी इच्छा आहे ती एकदा तरी आपल्या मालवणच्या मुलानं मिळवून दाखवावी. तुला जमेल असं मला वाटतं. ये पुढल्या शनिवारपासून. नियमानं यायचं, कंटाळा करायचा नाही. जमेल ना? जमेल, मी म्हणालो. पुढल्या शनिवारी दुपारी गेलो. बरोबर वही पेन घेतलं. भाऊंनी आणायला सांगितलं नव्हतं, तरी घेऊन गेलो. भाऊंनी एक जुनंसं पुस्तक फळीवरून काढलं आणि पान उघडत म्हणाले, कादंबरी वाचायला सुरुवात करूया. संस्कृतातही कादंबरी लिहितात सर? मी विचारलं. एकच आहे, वान भट्टांची, भाऊ म्हणाले. आणखी नाही कोणी लिहिल्या? लिहिल्या असतीलही, पण सापडल्या नाहीत. नाव काय आहे या कादंबरीचं? कादंबरी. कादंबरी असंच नाव आहे तिचं, भाऊ म्हणाले. एकच एक मोठी गोष्ट आहे ती. भाषेची काय श्रीमंती आहे. संस्कृत भाषेचं वैभव आहे. वैभव बाणभट्टांची कादंबरी म्हणजे. चल सुरुवात करूया. असं म्हणत भाऊंनी वाचून दाखवायला सुरुवात केली. भाऊंनी एक मोठाच्या मोठा परिच्छेद वाचून दाखवला आणि म्हटलं, हे एकच वाक्य आहे. एवढं मोठं? मी आश्चर्याने विचारलं व म्हटलं, विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या लेखात एवढे मोठे परिच्छेदसुद्धा नसतात. संस्कृतमध्ये एवढी मोठी वाक्य करतात? नाही रे, भाऊ म्हणाले. कादंबरीतच एवढं मोठं वाक्य आहे. चल लावायला सुरुवात करूया. काय लावायचं? मी गोंधळात पडत विचारलं. हे वाक्य. लावणं म्हणजे सामासिक शब्दांची फोड करीत, व्याकरणाच्या दृष्टीने एक एक शब्द बघत, अर्थाच्या दृष्टीने शब्द एकत्र करीत, संपूर्ण वाक्याचा अर्थ लावायचा. चल करूया सुरुवात. आसीत अशेष नरपतिशिरः. आसीत म्हणजे होता. एक होता राजा. तो कसा? तर अशेष नरपतिशिरः, ज्याने इतर राजांची मस्तकं छाटली आहेत असा. तासभर झाला. एक वाक्यही पूर्ण लावून झालं नाही. कंटाळलास की काय? भाऊंनी विचारलं. नाही, मी जांभई लपवीत म्हणालो. चहा घेऊया? भाऊ म्हणाले आणि त्यांनी चहा करायला सांगितलं. चहा घेऊन झाला. भाऊ म्हणाले, चल पुन्हा करूया सुरू. भाऊंनी पुन्हा वाक्य लावून दाखवायला सुरुवात केली. आणखी तासभर झाला. आता मात्र मी खरंच कंटाळलो. ते भाऊंच्या लक्षात आलं. म्हणाले, आज आता पुरे. पुढल्या शनिवारी ये. बसूया असेच 2 तास. सुरुवातीला कठीण वाटतं, पण एकदा कवीच्या शैलीची धाटणी समजली की पटापट लावून होतं. या लावण्यालाच म्हणायचं अन्वय लावणं. मग अर्थ करायचा. यालाच म्हणायचं अन्वयार्थ. बाणभट्ट कवी होता? मी विचारलं. कोण जाणे, भाऊ म्हणाले. त्याची ही कादंबरीच तेवढी उपलब्ध आहे. मग तुम्ही कवीच्या शैलीची धाटणी असं कसं म्हणालात? संस्कृतात लेखकाला कवी म्हणतात, भाऊ म्हणाले. काव्य रचणारा तो कवी, पण नाटकं रचणाराही कवीच. गद्य कादंबरी लिहिणाराही कवीच. मी उठलो, निघालो. भाऊ म्हणाले, पुस्तक घेऊन जा, घरी वाच, सराव कर. मी कसा अन्वयार्थ लावला त्याची उजळणी कर. परीक्षेत अपरिचित परिच्छेद येतो, त्याचा असा अन्वयार्थ लावता आला
की प्रश्नांची उत्तरं लिहिणं, भाषांतर करणं सोपं जातं. त्याचेच मार्क्स मिळतात. तुला जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करायचे आहेत, हे लक्षात ठेव. प्रयत्नानेही सिद्ध्यन्ति कार्याणी आहे ना माहीत. मी घरी आलो, कादंबरी उघडली आणि वाचायचा प्रयत्न करू लागलो. मराठीच्या प्रश्नोत्तरांची वही तपासून देत आना म्हणाले, उत्तरं चांगली लिहिली आहेस, पण आणखी चांगली लिहिण्याचा प्रयत्न कर. उत्तराची नीट मांडणी करता आली पाहिजे. मग हळूच म्हणाले, गाईडसुद्धा वाच. शांता शेळकेचं मराठीचं गाईड सुंदर असतं. पु ग सहस्त्रबुद्धे यांचंही चांगलं असतं, वाच तू. पण सर, तुम्ही मराठी इतकं छान शिकवता, मग करायचे आहेत काय गाईड, मी विचारलं. तरीसुद्धा वाच, एखादा नवा पॉईंट मिळून जातो. सगळीच गाईड वाईट नसतात. जास्तीत जास्त मार्क्स तू मिळवशील मराठीत, मला नक्कीच वाटतं आहे. थोडे अधिक लक्षपूर्वक परिश्रम कर. करीन सर, मी म्हणालो. निबंध लिहायचा सराव कर. वर्गातले पुरेसे नाहीत, इतरही काही विषयांवरचे लिहून बघ. तुम्ही तपासून द्याल सर? देईन. तू लिहून माझ्याकडे दे. विषय सांगा सर. सांगेन, पुष्कळ विषय सांगेन. विषयांना रे काय तोटा. तू लिहिण्याची तयारी ठेव, आना म्हणाले आणि स्टाफ रूममध्ये गेले. खोत सर एकदा म्हणाले, तुझा गणित विषय थोडा कच्चा आहे, त्याची नीट तयारी कर. अडेल ते मला विचार, मी सांगेन. गणितात, फिजिक्स, केमिस्ट्रीत चांगले मार्क्स पडायला हवेत, तरच तुझा पर्सेंटेज वाढेल. अभ्यास कर खूप. सगळ्यांच्या खूप आशा आहेत तुझ्याकडून. मी अधिकच लक्ष देऊन अभ्यास करू लागलो. सकाळी लवकर उठायचं, नदीवर जाऊन यायचं, विहिरीवर आंघोळ करायची, अभ्यासाला बसायचं. वझेवहिनी चपात्या भाजून ठेवून गेल्या की उठायचं. बाबलसाठी भातबीत काहीतरी रांधून ठेवायचं की शाळा. संध्याकाळी आलं की अभ्यास सुरू. खोतसर म्हणाले होते, तुमच्याकडून आमच्या खूप आशा आहेत. खरंच होतं ते. आणांच्या माझ्याकडून आशा होत्या. मी मराठी विषयात चमकावं. भाऊ पुराणिक सरांच्या आशा होत्या. मी संस्कृतमधील जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवावी. खोत सरांच्या आशा होत्या. मी सेंटरला पहिला वगैरे येऊन गजा रानडेप्रमाणे शाळेचं नाव करावं. माझ्याकडूनही माझ्या आशा होत्याच. मेहसानवाला, पटवर्धन यांच्याप्रमाणे सर्व मुलात पहिला येऊन दाखवायचं. सगळ्या वर्तमानपत्रात मोठ्या अक्षरात मथळे झळकले पाहिजेत. मालवणचा हनुमंत मराठे सर्व मुलात पहिला. मी अधिकच ओढीने अभ्यासाकडे वळे. एके दिवशी आना म्हणाले, निबंध स्पर्धेत भाग घे. नको सर, अभ्यास बुडतो, मी म्हणालो. तेवढ्यानं नाही अभ्यास बुडत, आना म्हणाले. उलट तयारी होते निबंध लिहिण्याची. विषय काय काय आहेत? आयत्या वेळी सांगणार आहेत, आना म्हणाले. पण संभाव्य विषय मी सांगेन, तू तयारी करून ठेव. आयत्या वेळी विषय देणार म्हणजे परीक्षेतल्यासारखंच. घ्यायचा आपण भाग. आना म्हणतात ते बरोबर आहे. आपण आयत्या वेळी देण्यात येणाऱ्या विषयावर निबंध लिहू शकतो की नाही हे तरी कळेल. विषय 4-5 दिले होते. मी निवडला. एस टी स्टँडवर 2 तास. भंडारी हायस्कूलमध्ये जाता येताना एस टी स्टँड लागे. 2री-3रीत असताना अधूनमधून एखादी एस टीची लाल गाडी मालवणात येताना दिसे. आता कितीतरी गाड्या मालवणातून जात असत आणि येत असत. एस टी स्टँडवर पुष्कळ गाड्या उभ्या असलेल्या येताना जाताना दिसत. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची खूप गर्दी दिसे. अगदी मुंबईपर्यंत गाड्या जात येत असत. मालवणची, आसपासच्या गावातली माणसं एस टी पकडून जात येत. स्टँडवर गजबजाट दिसे. जाणारी येणारी माणसं, त्यांचं सामान, ड्रायव्हर, कंडक्टर्स, खाजं, काजूगर, बिस्किट, पेपरमिंट विकणारे, हमाल, ऑफिसातली माणसं. बोटी आता बंद झाल्या होत्या. बोटीतून मुंबईला जाणारे येणारे आता एस टीनेच जात येत. मुंबईचं चाकरमानी गणेश चतुर्थीला मे महिन्यात येत ते एस टीने, जात तेही एस टीने. मे महिन्यात येणारे पावसाळा होता होता मुंबईला परत जात. एस टीच्या टपावर फणस, हिरांच्या केरसुन्या, सुपं बांधून घेऊन जात. शाळेत जाता येताना एस टी स्टँडवरचं वातावरण सहज नजरेला पडत असे. मनावर कोरलं जात असे.
मी विषय वाचले. पटकन मनाशी निर्णय झाला. ST स्टँडवर 2 तास. याच विषयावर आपण निबंध लिहायचा. मी लिहायलाच लागलो, खाली मान घालून. इकडे तिकडे न बघता लिहित गेलो. 4-5 फुलस्केप कागद भरून गेले. 8-10 दिवसांनी आना म्हणाले, तुझ्या निबंधाला पहिलं बक्षीस मिळालं आहे. मी वाचला, छान झाला आहे. इतर विषयांची तयारी कर अशीच. मराठीच्या पेपरात चमकला पाहिजेस तू. सकाळी मी अभ्यास करीत बसलो होतो. वजेवहिनी चुलीपाशी चपात्या भाजीत बसल्या होत्या. पाऊस पडत होता. अण्णा वाटवे आला. बरोबर जोशी होते. काय रे करतो आहेस हानू? माझघरात मी अभ्यास करीत बसलो होतो. तिथे येत अण्णानं विचारलं आणि जमिनीलाच ओले तळपाय पुसत उभा राहिला. हानू अभ्यास करीत असणार, जोशी म्हणाले. आणि त्यांनी विचारलं, मॅट्रिकचं वर्ष ना तुझं? मी पुस्तकातली नजर वर न उचलता म्हणालो. आणि वजेवहिनी काय करत आहे? हानूच्या चपात्या? चुलीच्या खोलीत डोकावत अण्णांना म्हटलं. आणखी काय करू अण्णा? चपाती तव्यावरून काढत वजेवहिनीनं विचारलं. अण्णा आणि जोशी तिथल्या तिथंच थोडे घोटाळले आणि भिंतीशी उकेडवे बसले. मी बघितलं त्यांच्याकडे. जोशी आता अगदी म्हातारे आणि थकलेले, खंगलेले दिसत होते. अंगातली हाफ पॅन्ट आणि शर्ट मळून गेलेला होता, चुरगाळून गेला होता. दाढी वाढली होती, केस वाढले होते. जोशींची अगदी राया गेली होती. 5-6 वर्षापूर्वी देऊळवाड्यात राहायला आले तेव्हा कसं ऐटीत राहायचे, रुबाबदार दिसायचे. पण त्यांचा पैसा संपला होता. त्यांची सगळी ऐट, सगळा रुबाब कुठल्या कुठं गेला होता. दीनवाणे दिसू लागले होते. अण्णा वाटवेही तसाच बापुडपणा दिसू लागला होता. त्याचा भाऊ कुशा अचानकच वारला होता. कुशाच्या बायकोला, मुलींना मेहुणा घेऊन गेला होता. अण्णा एकटाच उरला होता. पूर्वीच्याच खोलीत राहत होता, पण कुशाच्या मृत्यूमुळे खचून गेल्यासारखा वाटत होता. पूर्वी तो पैसे नसूनही निश्चिंत वाटायचा. आता एकटा, बापुडवाणा. तू कर हा हानू तुझा अभ्यास काय तो. आम्ही बसतो बाबडे थोड्या वेळ आणि जातो. पाऊस रे रांडेचा केवढा लागायला लागला. भिजून जायला झालं. मग म्हटलं, थोड्या वेळ हानूकडे जाऊया. जोशी भेटले. तेही येतो म्हणाले. तू कर तुझा अभ्यास. पाऊस खळला की जाऊ आम्ही. घरी तरी करायचे काय? मुठभर तांदळाचा भात उकडायचा, सोलकढी करायची. तिच्याशी भात खाऊन टाकला की उद्या दुपारपर्यंत पोटाची कटकट म्हणून नाही. वहिनीने चपात्या करण्याचं काम आटोपलं. ताट पोळपाट आवरण्याचे आवाज आले. आवरून त्या निघाल्या. झाल्या काय गो तुझ्या चपात्या करून? अण्णानं त्यांना विचारलं. झाल्या तर. आता घरचा स्वयंपाक करायचा. हे येतील आता. एकादशनीचं तीर्थ द्यायला तर गेलेत भरडावर. वजवेणी जाता जाता म्हणाल्या. भाऊच भटपणाचं काम आहे मग गो, अण्णा म्हणाला. मला हाली तेही नाही. अण्णा, जोशी तसेच भिंतीशी उकिडवे बसले थोडा वेळ, काही न बोलता. मी माझ्या पेटीशी अभ्यास करीत. जातो रे आम्ही, अण्णा उकिडवाज जागचा उठल्यागत करीत म्हणाला. पण उठला नाही, तसाच बसून राहिला. थांब मरे अण्णा थोडा, मी अभ्यास करता करता सांगितलं. थांबू म्हणतोस? थांबतो तर. जोशी थांबू देत. अण्णा पुन्हा उकिडवाज बसता होत म्हणाला. ते बसलेले. मी अभ्यासात लक्ष घातलेला. मला एक भाग पूर्ण करूनच उठायचं होतं. जातो मरे आम्ही, अण्णा म्हणाला. खूप वेळ बसलो. पाऊसही खळला असेल आता. बैस रे. जोशी तुम्ही बसा. झालंच माझं. एका प्रश्नाचं उत्तर लिहून पूर्ण करायचंच आहे. ते झालं की उठतोच, मी म्हणालो. ते बसले. मी अभ्यासावरून उठलो. दोघांनाही एक एक चपाती खायला दिली. तुला आहे मरे? चपातीचा तुकडा मोडत अण्णानं विचारलं. आहे, तू खा, मी म्हणालो. जोशी तुम्हीही खा. अर्धी झालीसुद्धा खाऊन. जोशी घाईघाईनं तोंडात चपातीचा तुकडा कोंबत म्हणाले. काल दुपारी 2 घास भात जेवलो होतो अण्णाकडेच. त्यावर काही नाही. तुझ्या कृपेनं 2 घास आज गेले पोटात. उपासमार रे नुसती, उपासमार. पैसे संपण्याआधीच मरायला हवं होतं मी. पाऊस जोरातच पडत होता. हवेत गारवा भरला होता.
शाळेला रविवारची सुट्टी होती. आनाने निबंधाचा विषय दिला होता, प्रार्थना. मी निबंधाची वही काढली, पेनात शाई भरून घेतली आणि लिहायच्या तयारीला लागलो. प्रार्थना. कशी बरं करावी सुरुवात? आनाने सांगितले आहे तशी. कोणत्याही संकटकाळी आपणाला देव आठवतो. मग आपण त्याची प्रार्थना करतो. हे देवा, माझी संकटातून सुटका कर, संकट निवारण कर, माझं रक्षण कर. अशी नाही. इतर सगळे अशीच सुरुवात करतील. आपण काहीतरी वेगळी सुरुवात केली पाहिजे. काय बरं करावी? नेहमीपेक्षा वेगळी हवी. आंघोळ झाल्यावर मी अथर्वशीर्ष गुणगुणत असे. ते आठवलं. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्ष सत्वमसी म्हणत गेलो. मी पेन उघडून विचार करीत बसलो. काहीतरी मनात चाललं होतं. ढग भरून आलेल्या आभाळागत मन वाटत होतं. मी निबंधाची सुरुवात अथर्व शीर्षातल्या रुचेनेच केली. वहीची 4 पानं लिहून झाली. एकाच वेळी मन भरल्यासारखंही वाटलं आणि रित झाल्यासारखंही. कशी सुचली आपणाला ही सुरुवात? मराठी गद्य लिहिताना संस्कृत स्तोत्रातील ऋचांचा वापर करण्याची कल्पना, पंडित महादेव शास्त्री जोशींची पुस्तकं वाचून, विनोबांची गीता प्रवचनं वाचून, ना. गो. गोरे यांचे लेख वाचून, काका कालेलकरांची पुस्तकं वाचून. मला खूप खूप प्रसन्न, उत्तेजित वाटत राहिलं निबंध लिहून झाल्यावर. चुलीची लाकडं फोडताना, चुलीत विस्तव पेटवताना, लाकडं फुंकताना, भात आमटी शिजवताना त्या प्रसन्नतेतच मी डुंबत राहिलो. जुलै महिना संपत आला. ऑगस्ट उगवला. वाऱ्या पावसाचा जोर वाढला. वर्गातलं अभ्यासाचं वातावरण अधिक गंभीर झालं. जादा तास, शाळा सुटल्यानंतर जादा तास. मुलांनी स्टाफ रूममध्ये जाऊन सरांना शंका विचारणं असं सुरू झालं. मीही अभ्यासात अधिक बुडालो. अभ्यास रोजच्या रोज झालाच पाहिजे. प्रश्नोत्तरं लिहून झालीच पाहिजेत. निबंध लिहून झाले पाहिजेत. गणित सोडवून झाली पाहिजेत. पाठांतर झालं पाहिजे. सगळ्या विषयांचं. बाणभट्टांच्या कादंबरीतलं भाऊ पुराणिकांनी लावून दाखवलेलं आपण पुन्हा लावून दाखवलं पाहिजे. वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. बाबल आणि ती साप्ताहिकं वाचली पाहिजेत. मराठा, नवयुग, केसरी, स्वराज्य. लायब्ररीत बसलं पाहिजे. वाचलं पाहिजे तिथेही बसून. घरी आणलेलं पुस्तक तर संपवलंच पाहिजे वाचून. निबंध स्पर्धात भाग घेतला पाहिजे. वक्तृत्व स्पर्धात भाग घेतला पाहिजे. हिंदीच्या महाराष्ट्र राष्ट्रसभेच्या परीक्षांना बसलं पाहिजे. शनिवारी दुपारी भाऊ पुराणिकांकडे, रविवारी सकाळी शाळेत हिंदीच्या परीक्षांच्या क्लासला. सकाळी उजेडण्यापूर्वीच उठून बाबल घरात वावरू लागे. त्याच्या वावरण्याची चाहूल लागली की उठायचं. रात्री उशिरापर्यंत कंदिलाच्या उजेडात अभ्यास करीत बसायचं. असाच वासीत बसलो होतो. रात्र झाली होती. आपलं पुस्तक वाचून कंदील मालवून बाबल झोपी गेला होता. तात्या, रामू गजालीला आले नव्हते, कारण जोराचा पाऊस होता. त्या पावसाच्या कोसळण्याचा आवाज धो धो असा येत होता. सगळीकडे निजानीज झाली होती. तात्या झोपी गेला होता. समोरची वहिनी झोपी गेली होती. मधू महेश्वराच्या घरी निजानीज झाली होती. पावसाखेरीज इतर कशाशीच जाग नव्हती. मी वाचीत अभ्यास करीत बसलो होतो. ठरवलं होतं इतका अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय झोपायचंच नाही म्हणून. मला जाणवलं की मला वाचायला त्रास पडतो आहे. डोळे दुखू लागले आहेत. पण मी तसाच वाचीत राहिलो. अधिकच दुखत आहेत डोळे असं वाटू लागलं. मी डोळे मिटून घेतले. बाहेरून पापण्यांवर बोटांनी दाब देऊन बुबुळं दाबून धरली. काही वेळ बुबुळं दाबून धरली. पुन्हा डोळे उघडले आणि पुढं वाचू लागलो. थोडा वेळ वाचलं आणि पुन्हा तसंच जाणवलं, आपले डोळे दुखत आहेत. पुन्हा वाचायचं थांबलो. पापण्या मिटल्या. बुबुळं दाबून धरून तसाच बसून राहिलो. थोड्या वेळानं डोळे उघडले. वाचन सुरू केलं. 5-6 ओळी वाचून होताच पुन्हा तेच झालं. आपले डोळे दुखत आहेत. 3दा तसंच जाणवलं. वाचायला लागलं की डोळे दुखू लागतात. आता थांबवावा अभ्यास. पाऊसही खूप जोरात लागला आहे.
भितोडीच्या बाजूच्या उघड्या खिडकीतून पाण्याचे तुषार आत येत आहेत. पुस्तकावर पडत आहेत. मी पुस्तक मिटलं, वही मिटली, कंदील मालवला आणि निजलो. सकाळी लवकर उठावं. बाबल वावरायला लागला की जागं व्हायला होतंच. त्याच वेळी उठून अभ्यासाला बसायचं. अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करून टाकायचा. झोपलो, पण मनात अभ्यासाचा विषय घोळवीत. मनाला सूचना देत की गाढ झोपायचं नाही, अर्धवटसंच झोपायचं. पहाटे लवकर जाग आली पाहिजे. सकाळी उजाडण्याआधी नेहमीप्रमाणे उठून बाबल वावरायला लागला. त्याच्या वावरण्याने मला जाग आली. मी उठलो. आज लवकर सारे? बाबलने विचारलं. अभ्यास अपूर्ण राहिला आहे, तो करून टाकतो. रात्री बसला होतास ना, तरी पूर्ण नाही झाला. अभ्यास करता करता झोप आली म्हणून लवकर उठलो. बस मग अभ्यास करीत. तोंड धुवून मी कंदील लावून घेतला. पुस्तक उघडलं, वाचू लागलो. तासभर झाला. पुन्हा तीच भावना. आपले डोळे दुखायला लागले आहेत. मी डोळे मिटून घेतले. भिंतीला मान टेकली. बाबल विहिरीवरून आंघोळ करून आला. आंघोळ झाली की तो स्तोत्र म्हणायला लागे. पूजा होईपर्यंत मध्ये सहसा बोलत नसे. मी भिंतीला मान टेकून डोळे मिटून बसलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं असावं. म्हणून तो मला हाक मारीत म्हणाला, झोप लागली मरे तुला हानू? नाही, मी म्हणालो. मग डोळे मिटलेस मरे? वाचलेलं पाठ करीत होतो मनातल्या मनात, मी सांगितलं आणि डोळे उघडले. पुन्हा वाचू लागलो. थोडं वाचलं, पुन्हा तेच. वाचवत नाही. अक्षरांवरून नजर फिरवताना वाचूच नाही असं वाटतं. डोळे दुखूच लागतात. मिटून घेऊन स्वस्थ बसावं असं वाटतं. मी अभ्यास थांबवला आणि नदीकडे गेलो. शाळेत तेच. सरांनी धडा वाचायला सांगितला. 2 परिच्छेद वाचून होतात न होतात तो तीच भावना. डोळे दुखून येत आहेत. वाचायला नकोच वाटतं. वाचन थांबवावं. डोळे मिटून घेऊन बसावं असं वाटतं. मी डोळे मिटून घेऊन बसलो. वाचायचं थांबलो. वाचलंस त्यावर चिंतन करीत बसला आहेस काय रे? सरांनी जवळ येत थट्टीच्या स्वरातच विचारलं. मी दचकलो, घाबरून गेलो. सर आता रागावून बोलणार. नाही सर, मी वाचण्याचा प्रयत्न करीत म्हणालो. मग झोपला होतास? रात्री खूप जागरणं करतोस की काय अभ्यासासाठी? नाही सर. मग? असंच सर, मी म्हणालो. दुपारच्या सुट्टीत शाळेच्या लायब्ररीत लावलेली वर्तमानपत्र वाचतानाही तसंच वाटायला लागलं. लायब्ररीत पुस्तक बदलायला गेलो तेव्हाही तसंच. पुस्तक बदलून आणायला गेलो की तिथं अर्धा पाऊण तास मी वाचत बसत असे. तिथं वाचून बसायला लागलो तर थोड्या वेळात तसंच वाटू लागलं. थोडा वेळ वाचत बसलो आणि निघालो. रात्री घरी अभ्यासाची वही, पुस्तक उघडून बसावं तर तेच. एक परिच्छेद झाला की थांबायचं. डोळे मिटायचे. वहीचं अर्ध पान लिहिलं की थांबायचं. डोळे मिटून घेऊन गप्प बसायचं. बुबुळं दाबून धरीत. अभ्यास मागं पडू लागला. मराठीची प्रश्नोत्तरं लिहिलीस घरी? सरांचा प्रश्न. नाही सर. का? मी काही उत्तर न देता गप्प. इंग्रजीचा धडा 2दा वाचायला सांगितला होता. ज्यांनी 2दा वाचलेला नसेल त्यांनी वर्गाबाहेर जावं, सरांचा आदेश. मी वर्गाबाहेर. इतर मुलं आश्चर्याने माझ्याकडे बघत. ज्यांनी उदाहरणसंग्रह सोडून आणले नसतील त्यांनी उभं राहावं, सरांची सूचना. मी उभा. तू हल्ली नीट अभ्यास करीत नाहीस अशी तक्रार आली आहे माझ्याकडे. सहामाहीत नंबर खाली गेला तर फी भरावी लागेल, आहे ना माहीत? हेडमास्तरांकडून रागाच्या स्वरात देण्यात आलेली समज. मी रडत त्यांच्या खोलीतून बाहेर. अभ्यास चांगलाच मागं पडू लागला. धडे वाचून होईनात, प्रश्नोत्तरं लिहून होईनात, निबंध लिहून होईनात, गणितं सोडवून होईनात, कादंबरीही वाचून होईना. तरीही वह्या पुस्तकं घेऊन मी रात्री अभ्यासाच्या पेटीपाशी बसत असे. कंदील लावून घेत असे. तसाच रात्री बसलो होतो. कंदील पेटलेला, वह्या पुस्तकं उघडून ठेवलेली. मी डोळे मिटून डोकं भिंतीला टेकून बसलेला, हाताने बुबुळं दाबीत. झोप मरे हानू, झोप येत असली तर, बाबलने म्हटलं. मी काहीच केलं नाही, तसाच बसून राहिलो. सांगितलं ना तुला झोप म्हणून, बाबलने पुन्हा म्हटलं. बाबल,
माझे डोळे दुखतात रे वाचताना, मी म्हटलं, बुबुळं दाबून धरीत रडविलेशा आवाजात. डोळे दुखतात? कधीपासूनचे? त्यानं काळजीच्या स्वरात विचारलं. झाले 15-1 दिवस, मी सांगितलं व अधिकच रडवेल्या स्वरात म्हणालो. वाचून होत नाही, लिहून होत नाही. अभ्यास मागं पडत चालला आहे. तुझं मॅट्रिकचं वर्ष काय मागं लागलं आहे तुझ्याही नवीन? तो अधिकच काळजी वाटून म्हणाला. मी काहीच उत्तर दिलं नाही. तसाच बसून राहिलो. थोड्या वेळाने बाबल पुन्हा म्हणाला. आता झोप, मग बघूया काय होईल ते होईल. सगळ्यांना आता समजलं माझे डोळे दुखतात, वाचताना दुखतात, लिहिताना दुखतात, म्हणून मी अभ्यास करीत नाही. अण्णांना समजलं, खवणेकरांना समजलं, खोत सरांना समजलं. मग नकोस येऊ सध्या कादंबरी वाचायला. तुझी स्कॉलरशिपसाठी तयारी करून घ्यावी अशी माझी तरी इच्छा होती, ते म्हणाले. काय करू सर मी? माझ्याने वाचवत नाही, काही लिहिवत नाही. काकतकर मास्तरांना समजलं, भाऊ जोशींना समजलं. ते हळहळत म्हणाले. हानूचं महत्त्वाचं वर्ष, मॅट्रिकचं, नेमकं हे दुखणं. बाबांना मी सारखं सारखं सांगत राहिलो. डोळे दुखतात रे खूप, सहन होत नाहीसे वाटतं. SSCचं वर्ष किती महत्त्वाचं, त्यात हे विघ्न, मी काय करू? बोलता बोलता माझा स्वर रडवेला होत असे. डोळ्यातून पाणी यायला लागे. तुझ्या मागं एकसारखं काहीतरी लागलेलं असतं. पोटाचं आहेच, आता डोळ्यांचं. मॅट्रिकचं वर्ष तुझं, वफा झालास तसाच मॅट्रिकही झाला असतास की कुठंतरी सरकारी खात्यात तुला नोकरी तरी मिळाली असती. माझी एक जबाबदारी संपली असती. काय आहे तुझ्या नशिबात देव जाणे. मी कुढत राही. 8-1 दिवसांनी बाबल म्हणाला. बेळगावात जाऊन डॉक्टरला दाखवून येऊया. मी बालीला पत्र टाकलं होतं. असं असं आहे. त्यांचं उत्तर आलं. तुला घेऊन ये म्हणाला आहे. तसे जाऊन येऊया. चांगला डॉक्टर तरी आहे का जवळ? एकतर मुंबईला न्यायचं, नाहीतर बेळगावला. मुंबईला कुठं जाणार? कोणाकडे जाणार? बेळगावात जाऊन डॉक्टरला दाखवून येऊया. बघूया काय म्हणतात डॉक्टर. बेळगावला आलो. वासू ओगले आणि त्याचा काका यांची खानावळ आता पूर्वीच्या जागी नव्हती. पोटदुखीसाठी 8वीत असताना आलो होतो. तेव्हा ओगले B.Ed कॉलेजचं मेस चालवीत. B.Ed करायला आलेले शिक्षक हॉस्टेलमध्ये राहत. त्यांच्या जेवण्या खाण्याची सोय कॉलेजच्या मेसमध्ये असे. ते मेस चालवायचं कंत्राट ओगले काकांनी घेतलं होतं. त्याची मुदत संपली होती म्हणून ओगल्यांनी स्वतःच्या घरीच खानावळ चालवली होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो. बाबल म्हणाला. डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवायला घेऊन आलो आहे याला. डोळे दुखतात म्हणतो खूप. अभ्यास बुडतो आहे त्याचा. 4 दिवस राहतो इथं. राहा, ओगले म्हणाले. आता वासू नसतो माझ्याकडे, तो दुसरा धंदा करतो. आमचा बाबी होता तुमच्याकडे, तो असतो ना? मी विचारलं. राहतो इथंच, पण आता खानावळीत नाही काम करीत. नोकरी लागली मरे त्यास. आता नाही तो डबे बिबे पोहोचवीत. शाळा चालू होती तेव्हा पोहोचवायचा जेवणाचे डबे सायकलवरून. बाबीचं शिक्षण संपलं, त्याला नोकरीसुद्धा लागली. आपलं काय होणार? आधी पोटदुखी ती आहेच, त्यातच हे डोळ्यांचं दुखणं. बाली सोमन आम्हाला नेऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेला. डोळ्यांचे वेगळे तज्ज्ञ डॉक्टर होते. डॉक्टर तरी कसे वेगवेगळे? पोटदुखीचे वेगळे, डोकेदुखीचे वेगळे. मालवण देऊळवाड्यात तात्या पुराणिक वैद्य सगळ्याच आजारांवर पुढ्या देत. मालवणकर वैद्य काढे देत. इथे शहरात तसं नाही. वेगवेगळ्या आजारांचे वेगवेगळे डॉक्टर, त्यांचं शिक्षण वेगवेगळं झालेलं. आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यात बाकावर बसलो. आतल्या खोलीत डॉक्टर होते. आलेल्या माणसांना बसण्यासाठी बाहेरच्या खोलीत बाकं टाकली होती. बरेच लोक बसले होते. कोणाच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधलेल्या, कोणाच्या डोळ्यांवर काळ्या काचांचे चष्मे लावलेले. यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या आहेत म्हणजे यांची डोळ्यांची ऑपरेशन झालेली असणार. काढूनच टाकले आहेत की काय यांचे डोळे? पोटाचे ऑपरेशन करण्यासाठी कोणी कोणी मालवणहून मुंबईला जाई. पोटाचं ऑपरेशन होई म्हणजे पोटातला दुखणारा भाग कापून काढून टाकून दे. कोणी कोणी सांगे डोळ्यांचं ऑपरेशन म्हणजे तसंच असणार. दुखणारा भाग कापून काढून टाकायचा. बुबुळं दुखतात माझी,
ती काढून टाकणार? ऑपरेशन करावं लागणार का रे माझं? मी रडवेल्या भयानक खोल गेलेल्या आवाजात बालीला विचारलं. घाबरू नकोस रे तू, बाली म्हणाला. मूर्ती डॉक्टर चांगले आहेत, नावाजलेले आहेत. ते तपासतील तुझे डोळे, मग सांगतील काय ते. ऑपरेशन नको करायला, मी बाबलला म्हणालो. भीती वाटते मला, बुबुळं काढून टाकतील माझी. आधी तपासू तर दे डॉक्टरांना, मगच काय करायचं ते सांगतील. ऑपरेशन का औषध आणखी काही? बाबल काळजीच्या स्वरात म्हणाला. ऑपरेशन नको, खूप भीती वाटते, मी म्हणत राहिलो. भिवू नको रे, बाली म्हणाला. डॉक्टर सल्ला देतील तसं. मी गप्प बसून राहिलो, भिवून गेलेला. आमचा नंबर आला. आम्ही उठलो. बाली, बाबल, मी. पेशंट कोण? तिथल्या माणसानं विचारलं. मी हात वर केला. पेशंट आत जाऊ दे, सोबत एकच जण. बाबलने बालीला म्हटलं, तू जा, मला काय समजणार. बाली मागून मी. आम्ही डॉक्टरांच्या खोलीत गेलो. डॉक्टर मूर्तीच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्नपणाचे भाव. गोरा चेहरा, दिसायला देखणे, उंच, भरदार, स्वच्छ पांढरे कपडे. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता हनूच्या डोळ्यांचं निदान डॉक्टर काय करतात ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.